नमस्कार. आजचा मुद्दा सत्ता राजकारण आणि नव्या जागतिक व्यवस्थेत भारताचं स्थान म्हणजेच पॉवर पॉलिटिक्स अँड इंडियाज प्लेस इन द न्यू वर्ल्ड ऑर्डर. इंडियन एक्सप्रेसचा आर्टिकल आहे. ॲक्च्युली इंडियन एक्सप्रेसमध्ये जे रेग्युलरली लिहितात ते दोन फॉरेन एक्सपर्ट आहेत. एक तर आहेत डॉक्टर सी राजामोहन, हे बघा, डॉक्टर सी राजामोहन एक आहेत आणि प्रताप भानुमेहता आहेत. हे दोघंही फॉरेन पॉलिसीचे एक्सपर्ट आहेत. त्यामुळं दोघांनी ज्या पद्धतीनं विचार मांडलेत ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. इंडियाची जी फॉरेन पॉलिसी आहे ना, त्याला सगळ्या अँगलने त्यांनी एक्सप्लोर केले. खूप जास्त महत्त्वाचं आहे आजचा आर्टिकल. प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये सोडा, एक नॉर्मल सिटीजन म्हणून सुद्धा हे सगळे आयाम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी त्या दोघांचं जे विश्लेषण, त्या दोघांनी जे मांडलंय मत, तेच मत मी इथे सांगितलंय. माझं काहीही घेतलं नाही किंवा अन्य कुठलाही विचार मी ह्याच्यात मांडलेला नाही. जर तुम्हाला डॉक्टर सी राजामोहन आणि प्रताप भानुमेहता आवडत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. परंतु मी नक्की म्हणेल, आवडो न आवडो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. त्यांनीच हा आर्टिकल लिहिलंय, पॉवर पॉलिटिक्स आणि इंडियाज प्लेस इन दी न्यू वर्ल्ड ऑर्डर. नवीन वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय? तर जी ओल्ड ऑर्डर, तर नवीन म्हणते, न्यू वर्ल्ड ऑर्डर. न्यू काय आहे याच्यात? म्हणजे वर्ल्ड काहीतरी असेल, म्हणजेच हा न्यू आहे. ठीक आहे. वर्ल्ड, जुनी जी वर्ल्ड ऑर्डर होती म्हणजे वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर सेकंड, त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर 1990 आणि आता 2025-26. बघा, मी वन बाय वन सांगतो. वर्ल्ड वॉर वन मध्ये सुपिरियर कोण होतं? ब्रिटेन, 1914, ब्रिटेन आणि युरोप. वर्ल्ड वॉर टू मध्ये पण ब्रिटेन आणि युरोपियन युनियनचे जे राष्ट्र होते ते सुपिरियर होते. तो एरा होता कॉलनायझेशनचा. वर्ल्ड वॉर टू संपलं 1945ला. 1945 नंतर USA उदयास आला. इथं USAला उदयास झाला, म्हणजे USAचा एमर्जन्स झाला. आणि USSR म्हणजे सध्याचा जो रशिया आहे का, रशियाचा पप्पा USSR होता. ठीक आहे. 1990ला 1990ला त्याचं 1991ला डिसइंटिग्रेशन झालं USSRचं. आणि मग आजचे जे सेंट्रल एशियन कंट्रीज असतील, कझाकिस्तान, उझबेकिस्तान किंवा लॉरेशिया, लॅटविया, ठीक आहे, वरचे हे सगळे तिकडले, आणि रशिया सगळ्यात मोठा, तर रशिया ही USSRचा भाग होते. डिसइंटिग्रेशन झालं आणि ह्याला म्हणतात टू पोलार वर्ल्ड. टू पोलार म्हणजे एक पोल USA, दुसरा पोल USSR. आणि 1945 ते 1990 मध्ये एका बाजूला USA आणि दुसऱ्या बाजूला USSR, या दोघांमध्ये म्हणजे सोव्हिएतमध्ये कोल्ड वॉर चाललं. ठीक आहे. त्याला एक टर्म आहे, कोल्ड वॉर. कोल्ड वॉर म्हणजे ओपनली लढायचं नाही. कोल्ड वॉर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं ह्याचं जर बेस्ट उदाहरण जर घ्यायचं म्हणलं, कोल्ड वॉर, न्यूक्लिअर रेस. ज्या लोकांना हे माहिती आहे त्यांना चांगलं माहिती आहे. न्यूक्लिअर रेस अँड स्पेस रेस. स्पेस रेस आणि न्यूक्लिअर रेस या काळात खूप चालली गेली. ठीक आहे. याच्यामधूनच क्युबन मिसाईल क्रायसिस, आपण एके दिवशी यावर व्हिडिओ बनवूया. क्युबन मिसाईल क्रायसिस खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. वर्ल्ड वॉर 3 होण्यापासून रोखणं हे क्युबन मिसाईल क्रायसिसनं केलंय आणि इथल्या एका व्यक्तीचं काम आहे ते. बरं, इथं झालं 1990 ते 2010 पर्यंत. 1990 ते 2010 पर्यंत मोनोपॉली होती, म्हणजे युनिपोलर वर्ल्ड होतं. कुणाचं? USA. ओनली USA वॉज डॉमिनेटिंग. आणि आता चायना इज चॅलेंजिंग द USA. आता चायना इज चॅलेंजिंग द USA. म्हणजे USAचं जर डॉमिनन्स आहे त्याला म्हणतो युनिपोलर वर्ल्ड, तो आता बायपोलर होतोय. म्हणजे दोन पोल महत्वाचे. अगोदर दोन पोल कधी होते? 1944 टू 1990 पर्यंत दोन पोल होते. एक USA होता आणि एक USSR होता. आणि आता कोण दोन पोल आहेत? सध्या चायना चॅलेंज करतोय. म्हणजे आता वर्ल्ड जे आहे ना, ते बायपोलार वर्ल्डकडे मूव्ह होत आहे. ठीक आहे. फक्त USAचं डॉमिनन्स नाही, तर हळूहळू USAचं डॉमिनन्स कमी होऊन चायना त्याला चॅलेंज करतायत. आणि या सगळ्यामध्ये भारत कुठं बसतोय मग? भारत काय म्हणतोय? भारत म्हणतोय मल्टीपोलार वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये एक पोल नसला पाहिजे, एक USA पोल नसला पाहिजे, किंवा USA आणि चायना दोन पोल नसले पाहिजे, किंवा USA, चायना आणि USSR 3 पोल नसले पाहिजे. जग मल्टीपोलवर, म्हणजे हा जो रूप आहे का, हा जगाचा रूप आहे, त्याच्यामध्ये मल्टीपोल पाहिजे. 1, 2, 3, 4 हे असे मल्टीपोल पाहिजे. एक USA, एक इंडिया, एक चायना, ठीक आहे, फ्रान्स, ब्रिटन, किंवा आफ्रिकेतले काही कंट्री असतील, ऑस्ट्रेलिया असतील, हे सगळे दक्षिण अमेरिकेतले काही देश असतील, ब्राझील असेल, ह्या सगळ्या पोलवर हा वर्ल्ड पाहिजे. याला म्हणतात मल्टीपोलार वर्ल्ड. आणि इंडिया याला प्रमोट करतो. मग USA कशाला प्रमोट करतो? USA करतो ओनली युनिपोलार, कारण त्याचं डॉमिनन्स आहे. चायना कुठं करतो? तो म्हणतो बायपोलार, कारण USA आणि चायना हे असं आहे. बरं, हा संवाद जो आहे ना, म्हणजे प्रताप भानुमेहता असतील
एका बाजूला आणि डॉक्टर सी राजामोहन इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहितात. त्यांनी सहभाग दाखवलाय. ते सल्लागार संपादक आहेत इंडियन एक्सप्रेसचे, फॉरेन अफेअर्सवर लिहितात, खूप दिवसापासून लिहितात. त्यांनी बऱ्याचशा जेवढे मुद्दे आहेत ना सध्या जगामध्ये, जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळ्याच मुद्द्यावर प्रकाश टाकलाय. म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात ना तर तुम्हाला जगात जेवढे काही हॉट टॉपिक आहेत ना सगळं समजून जाईल. आता त्यांनी सहा मुद्दे त्याच्यात निवडलेत किंवा डिस्कस केलेत. एक म्हणजे त्यांनी जे केलंय ना त्याच्यातले 6 मुद्दे व्यवस्थित काढले मी सिक्वेन्शियली. एक, इराण व सत्तेच्या मर्यादा. आता जे सध्या इराण आणि USA मध्ये चालू आहे ना त्याच्यामध्ये आहे. नंबर 2, अमेरिका अजून महासत्ता आहे का, सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिका महासत्ता आहे का. तिसरं आहे, भारताच्या देशांतर्गत मर्यादा कुठल्या आहेत, म्हणजे भारत कुठे बसतो याच्यामध्ये, आणि मग भारत बसत नसेल भारताच्या काय मर्यादा आहेत. चौथा आहे, US चीन पलीकडचा व्यापार आहे. आपण आतापर्यंत जे ट्रेड वॉर बघितलं सगळं ट्रेड वॉर USA आणि चायनामध्ये, मग त्याच्यात बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्या देशाचं काय. पाचवा आहे, डायस्पोरा, संस्था आणि माध्यमं, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लास्ट आहे, जग उजवीकडे वळतंय का, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. बरं, हे विश्लेषण आहे याचं, ठीक आहे. काही मुद्दे दोघांचे वेगळे आहेत, काही मुद्दे दोघांचं एकमत बनलेलं आहे. फक्त तुम्हाला एक विचार करण्यासाठी मी हे बनवलेलं आहे व्हिडिओ. पहिला काय होतं, इराण, अमेरिका आणि सत्तेच्या मर्यादा. म्हणजे इराण आणि USA. इराण एका बाजूला आहे वर्सेस इस्रायल प्लस USA एका साईडला आहेत. ह्या दोघांचं भांडणं चालू आहे, युद्ध चालू आहे, किती दिवसापासून चालू आहे. बरं, हा आहे आपला USA आणि हा आहे इराण. बघा, ही जे USAची अर्थव्यवस्था आहे का ती आहे $32 ट्रिलियन. फक्त 32 आकडा लक्षात राहू द्या. आणि इराणची किती आहे, 0.5, अर्धी, फक्त 0.5, 1 पेक्षा कमी आहे. आणि याची 32 आहे. म्हणजे USA काय करतो, USA मिसाईल अटॅक करतो, सगळं करतो आणि इकॉनॉमिक सँक्शन्स लावतो, ठीक आहे ना. USA अंडर ट्रम्प, जेव्हापासून ट्रम्प प्रेसिडेंट झालेत ना तेव्हापासून जो ट्रेड आहे ना ते ट्रेड ॲज अ वेपन यूज करतात. जो ट्रेड आहे देशासोबतचा तो ट्रेड ॲज अ वेपन म्हणून युटिलाइज करतात ट्रम्प. बरं, ठीक आहे. मग सी राजामोहन म्हणतात की हा काही T20 सामना नाही, मी जिंकणार तुम्ही जिंकणार. खरा प्रश्न दीर्घकालीन परिणामाचा आहे, म्हणजे जे लॉंग टर्म इम्पॅक्ट होणार आहेत ना ते आहे. म्हणजे राजवट टिकली इराणची जी आहे ना. सगळ्यात मेन इस्रायल आणि USAनं कशामुळे अटॅक केलं होतं, जी खामिनी आहेत ना, खामिनीला, म्हणजे थिओक्रेसी आहे इराणमध्ये, जसं आपली डेमोक्रेसी आहे तर थिओक्रेसी आहे. इराणची जी थिओक्रेसी आहे ना त्याला उच्चाटून करायचं त्याचं, ठीक आहे. खामिनीला मारायचं, त्यांनी मारलं खामिनीला, परंतु सत्ता परिवर्तन झालं नाही. खामिनीचा मुलगा, ठीक आहे, मोजतो खामिनी, तो तिथं सर्वोच्च नेता झाला. म्हणजेच राजवट टिकली, राजवट मोडली का नाही, परंतु जो 5 दशकाचा निर्बंध आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्था मात्र एकदम खिळखिळ झाली. तिथं ब्रेड सुद्धा एवढं महाग मिळतं म्हणजे विचारू नका. हे झालं पहिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजामोहन म्हणतात, सी राजामोहन, की 32 लाख करोड, म्हणजे मी सांगितलं ना 32 एका बाजूला आणि एका बाजूला $0.5 ट्रिलियन, एवढी इकॉनॉमी, एवढा फरक आहे. आणि एवढा फरक असेल तर त्या निर्बंधाची जी किंमत आहे ना सगळ्यात जास्त कुणाला मोजावी लागते, इराणला. USAला काही फरक नाही पडत इकॉनॉमिकली, ठीक आहे. म्हणजे ट्रम्पची रणनीती काय, फाईट अँड टॉक. अगोदर डायरेक्ट फाईट करा, ठीक आहे, लढा आणि बोला, दोन्ही बाजूनं तडजोड हवे. मेहता म्हणतात की अमेरिका बलाढ्य असली तरी जग आहे ना अधिक सुरक्षित झालंय का, हा प्रश्न विचारतात. म्हणजे अजून स्पष्ट उत्तर नाही. अमेरिका मजबूत आहे, जर असं असेल, अमेरिका काय म्हणतो, अमेरिका खुद को देश का चौधरी, अपना जो वर्ड है ना उसका चौधरी समजता है. अगर वो समजता है तो काय देश, आपला जो जग आहे तो सुरक्षित झालाय का, तो अधिक सुरक्षित होण्याऐवजी अधिक अस्थिर झालाय. एक्झाम्पल वेस्ट एशिया क्रायसिस बघा तुम्ही, हे कशामुळे USA इंक्लूड केलं म्हणून आहेत असं मेहता साहेब म्हणतात. बरं, अमेरिका, दुसरा प्रश्न, अमेरिका अजूनही महासत्ता आहे का, सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिका महासत्ता आहे का. बरेच जण म्हणते युनिपोलर आहे का, युनिपोलर आहे का, म्हणजे जगात जे पण चालू आहे ना ते सगळं USA करतं का. तर बघा, सत्ता जी आहे ना ही सापेक्ष आहे, म्हणजे अब्सोल्यूट नाही, ती रिलेटिव्ह आहे. म्हणजे प्रश्न बलाढ्य आहे की नाही, कशासाठी बलाढ्य हे महत्त्वाचं आहे. PV मेहता म्हणतात की महासत्तेची जी खरी महासत्ता कुठलाही देश कशामुळे होतो, फक्त मिलिटरी पॉवर जास्त आहे म्हणून होतो का इकॉनॉमिक स्ट्रेंथ जास्त आहे म्हणून होतो, कशामुळे जास्त होतो. तर मेहता म्हणतात की प्रश्न असा आहे, बलाढ्य होणं म्हणजे उद्दिष्ट साध्य करणं नव्हे तर अपयशाची किंमत पचवणं होय. हे अफगाणिस्तानच्या संदर्भामध्ये म्हणतात. ज्याला माहिती नाही त्यांना सांगतोय की अफगाणिस्तानमध्ये USA 20 वर्ष होतं, ठीक आहे. 2001 नंतर जेव्हा 2001ला तालिबानने अटॅक केला होता ना USA ट्विन टावर्स, त्याच्यानंतर इंट्रूड केलं होतं अफगाणिस्तानमध्ये आणि 20 वर्ष सैन्य राहिले, शेवटी माघार घ्यावी लागली. असं म्हणतात की अफगाणिस्तान इज द ग्रेवयार्ड ऑफ सुपर पॉवर्स. आणि त्याला भारतीय संस्कृतीचा इतिहास सुद्धा आहे. जर तुम्ही महाभारतात बघितलात, महाभारतातले जे शकुनी होते का, तो शकुनी हा होता अफगाणिस्तानचा. आणि असं म्हणतात की शकुनीला शाप दिलं गेलं होतं, जसं शकुनीनं कुरुक्षेत्र त्यावेळेस अनस्टेबल केलं होतं, शांती भंग केली होती, त्याला असं शाप दिला गेला होता म्हणे की तुझं जो राज्य आहे म्हणजे अफगाणिस्तान, तो पुढे पिढ्यानपिढ्या कधी शांत राहणार नाही. त्यामुळं अफगाणिस्तान आजपर्यंत शांत नाही. अगोदर USSR आला, रशिया आला, अमेरिका आला, कोण नाही ते तिथं गेले, तरीही इट इज अ ग्रेवयार्ड. ग्रेवयार्ड म्हणजे
मेल्यानंतर ज्याला पुरतात का त्याला म्हणतात ग्रेव्हयार्ड. ठीक आहे, गार म्हणतो ना आपण, गार मराठीमध्ये, ती ग्रेव्हयार्ड ऑफ सुपर पॉवर आहे असं म्हणतात. तर तो अफगाणिस्तानच्या संदर्भामध्ये मेहता साहेबांनी हे बोलले. आणि ते पुढे सांगतात की अमेरिका जी सत्ता आहे ना त्याचे 3 स्तंभ आहेत ज्याच्या बेसिसवर अमेरिका स्टेबल आहे. एक तर लोकशाही आहे, डेमोक्रेसी खूप आदर्श आहे. दुसरी आहे आर्थिक लष्करी बळ, खूप जास्त लष्कर आणि आर्थिक. मी तुम्हाला सांगितलं 32.5 ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी. आपली किती आहे? $5 ट्रिलियन करायचं आपलं स्वप्न आहे. संस्था सगळ्यात महत्वाचं इन्स्टिट्यूशनल, आणि हा जो इन्स्टिट्यूशन आहे ना हाच कमजोर आहे. बघा, मी एक पुस्तक वाचलं होतं, वाय नेशन फेल्स. तर वाय नेशन फेल्समध्ये एक क्रक्स सांगतो, अख्ख्या पुस्तकाचा एका वाक्यात जर क्रक्स सांगायचा असेल, व्हेन इन्स्टिट्यूशन्स फेल्स नेशन फेल्स, असं त्याचा क्रक्स आहे. यांनी हेच सांगितलंय, मेहता साहेबांनी हे सांगितलंय, हे मेहता साहेबांनी सांगितलं. डॉक्टर सी राजामोहन काय म्हणतात, जे फिजिकल बळ आहे ना, फिजिकल पॉवर, याच्यामध्ये अमेरिका वर चढच आहे. कसं बघा, जर 1995 मध्ये जर युएसची जीडीपी 100 होती तर युरोपियन युनियनची किती होती? युरोपियन युनियनची होती 90. 100 रुपये एकटी होती युएसची, तर 90 रुपये होती युरोपियन युनियनची 1995 मध्ये. आणि ती आता किती झाले 2025-26 मध्ये? हिचे 100 रुपये तर युरोपियन युनियनचे फक्त 60 रुपये. 60 रुपये म्हणजे कमी झाले. जपानचं पण तसंच झालंय. म्हणजे युएसए जे आहे ना आपल्या मित्र पक्षाला कमी करून स्वतः वाढतोय. ह्या डेटावरनं सांगते, मी नाही सांगत, हे डेटा बघा, ह्या डेटावरनं सांगते. ह्याच्यात फक्त आणि फक्त एकच कंट्री आहे ज्यांनी युएसएला चॅलेंज केलं, तो म्हणजे चायना. आणि हा बघा, हा चायना, ही चायनाची इकॉनॉमी, हे बघा कुठे आहे, आणि हा युएसए. हे बघा युएसए स्टडी ग्रोथ आहे. हे बघा इथपर्यंत काहीच नव्हतं चायना. ठीक आहे, बघा 2010 इथं आहे. 2000 पासून उचलायला सुरुवात केली चायनानी. हे बघा स्टीप एकदम. कुठे गेले ते? म्हणजे इंडिया कुठे माहिती आहे का तुम्हाला? इंडियाची जीडीपी इथं आहे, इथे कुठेतरी. म्हणजे आपण आहे ना इथं आहे, इंडिया इथं कुठेतरी आहे. बघा आता ठरवा कोण आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं, म्हणून जग आहे ना हे बहुध्रुवीय, म्हणजे मल्टीपोलार नाही. जे आपण म्हणतो ना मल्टीपोलार वर्ल्ड, आपले प्राईम मिनिस्टर सगळीकडे म्हणतात मल्टीपोलार वर्ल्डवर आपण फोकस करतोय. वी आर द व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ. सी राजामोहन म्हणतात ते तसं काय, ते एकध्रुवीय आहे. म्हणजे मल्टीपोलार नाही, युनिपोलार आहे. युनिपोलार म्हणजे युएसए इज द पोल, आणि आता तो सध्या बायपोलारकडे मूव्ह होतोय. म्हणजे काही दिवसामध्ये हे असं जर जात राहिलं, हे इथं जाजेपर्यंत हे ह्याला क्रॉस करेल, आणि इथं बायपोलार वर्ल्ड होईल. मग हे दोन कॉम्पिटंट राहतील. ठीक आहे, सी राजामोहन म्हणतात. सगळ्यात महत्वाचं आता जे मॉडर्न वॉरफेअर आहे, मॉडर्न वॉरफेअर म्हणजे आधुनिक युद्ध. तर आधुनिक युद्ध, अगोदर युद्ध काय चालायचे अगोदरच्या काळामध्ये? लाठ्या बिट्या, ठीक आहे, किती हत्ती किती घोडे. त्याच्यानंतर जग पुढे गेलं, ॲटम बॉम्ब आले, सगळं आलं. आता त्याच्याही पुढे गेले ड्रोन आणि युद्धाचं बदलतं स्वरूप. मॉडर्न वॉरफेअर आहे ना, मॉडर्न वॉरफेअर हे सीमेवर नाही खेळलं जाते. मॉडर्न वॉरफेअर खेळलं जाते बेंगलुरूमध्ये बसून IT हबमध्ये, किंवा पुण्यातल्या एका AI लॅबमध्ये. ठीक आहे, इथं बसून तुम्ही मॉडर्न वॉरफेअर कंट्रोल करू शकता. आणि हे आपण मागचा जो ऑपरेशन सिंदूर होता त्याच्यामध्ये बघितलंय, इराणच्या युद्धामध्ये बघितलेलं आहे, खामिनीला कसं मारलं हेही तुम्हाला माहिती आहे. हे सगळंच्या सगळा खेळ हा ड्रोनचा आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध, रशिया इतका मोठा आहे, रशियाकडे इतकी जास्त न्यूक्लिअर पॉवर आहे, युक्रेनकडे काहीच नाही, तरी सुद्धा युक्रेन इतका दिवस टिकलाय. कशामुळं? हे ड्रोन. म्हणजे हे जे न्यूक्लिअर पॉवर आहे का, न्यूक्लिअर डिटरन्स, म्हणजे जर तुमच्याकडे न्यूक्लिअर पॉवर असेल तर भांडणं कमी होत आहेत. म्हणजे वर्ल्ड वॉर 3 न होण्याचं कारण न्यूक्लिअर पॉवर आहे असं लोक म्हणतात. ते काय करतं न्यूक्लिअर पॉवर? इट क्रिएट्स मिनिमम क्रेडिबल डिटरन्स, म्हणजे भीती. आज आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन आहेत म्हणून चायनाची हिंमत होत नाही आपल्याला डोळे दाखवायची. नाहीतर आपल्याकडे जर नसते तर मात्र मग 1962 त्याच्यानंतर पुढे एक युद्ध झालं होऊ शकलं असतं. कृष्ण मेनन. बरं, अण्वस्त्र थ्रीशोल्ड खाली निरुपयोगी होत आहेत. स्वस्त ड्रोन आणि AIचा खेळ बदलत आहे. आता जसं म्हणलं मॉडर्न वॉरफेअर आहे ना, सगळं चेंज होतं. हे बघा राजामोहन म्हणतात की अण्वस्त्र म्हणजे हे जे न्यूक्लिअर पॉवर आहे ना, सगळे प्रश्न सोडवत नाहीत. रशियाकडे सर्वात मोठा साठा आहे तरी युक्रेन खोलवर हल्ले करतोय. इस्रायलकडे आहे तरी इराण टिकलेला आहे. ठीक आहे, युक्रेन दाखवले की स्वस्त ड्रोन AI हे सगळं असेल ना तर आपण युद्ध वाढवू शकतो. हे सगळं आहे. बरं, आता आपण भारताकडे येऊया. भारताकडे काय मेन मर्यादा काय आहेत, भारताच्या लिमिटेशन काय आहेत? भारत मल्टीपोलार वर्ल्ड, भारत का चायनाला कम्पीट करत नाही? भारत का USAला कम्पीट करत नाही? तर देशात समस्या बाहेर नाहीत, बाहेरचा कुठला देश येऊन किंवा बाहेरच्या समस्यामुळे इंडियामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत, इंडियाच्या स्वतःच्या प्रॉब्लेम आहेत. म्हणजे स्वतःचे घाव आपण स्वतः करून घेतलेत असं डॉक्टर सी राजामोहन म्हणतात. हे बघा, भारताच्या मोठ्या जखमा स्वतःच केलेल्या आहेत डॉक्टर सी राजामोहन म्हणतात. ते जिओ पॉलिटिकल नाही आहेत, देशांतर्गत आहेत, इंटरनल आहेत. कसे? बघा, ऊर्जा बाबत आपण बघितलं की मागे काय झालं होतं, जेव्हा इराणचं युद्ध छेडलं गेलं त्याच्यामध्ये स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझवर आपण किती डिपेंडन्सी आहे? आपली 88% डिपेंडन्सी आहे क्रूड ऑइलवर आहे.
आपण त्याच्यात काय केलं? काहीच नाही. अणुऊर्जासाठी पहिली 2005 साली 6 साली पहिला सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली युएसए सोबत. डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी केली आणि एकदम डेअरिंगने केली होती. डॉक्टर साहेबांनी त्यावेळेस खूप डेअरिंगने केली होती. लेफ्टनी पाठिंबा काढण्याचंही जाहीर केलं होतं. सरकार मायनॉरिटीमध्ये जाणार होती, सरकार पडणार होती, तरी सुद्धा डॉक्टर साहेबांनी त्यावेळी सांगितलं की अणुऊर्जा भारतासाठी खूप जास्त महत्वाची आहे. बघा, तरी खासगी सहभागाची नियामक चौकट अपूर्ण आहे. म्हणजे 20 वर्ष झाले, 2005 पासून सिव्हिल न्यूक्लिअर डील आपण साईन केलेली आहे. आजपर्यंत बघा, प्रायव्हेट जे प्लेयर आहेत ना त्यांना आपण एंट्री देत नाही. आता आपण कुठे कुठे हळूहळू चालू करतोय. 20 वर्ष झाले. अंतराळामध्ये कामगिरी उत्तम आहे, परंतु जे कमर्शियल स्केल आहे, कमर्शियल स्केलवर आपण करतच नाही. आपण बघितलं स्पेस एक्स युएसए मध्ये काय आहे? सगळ्यात मोठी नासा नाही आहे, नासापेक्षा मोठे स्पेस एक्स आहे. इलॉन मस्क एकदम ॲडव्हान्स रॉकेट त्यांच्याकडे आहेत. आपण का नाही करत आहे ते? आता आपण कमर्शियलायझेशन करायला सुरुवात केली 2021, 22, 23 पासून. आणि आता बरेचसे NSIL असेल, ठीक आहे, अशा संस्था आपण आता निर्माण केलेल्या आहेत प्रायव्हेटला मदत करण्यासाठी. आणि इन स्पेस रेग्युलेशनसाठी. आणि आता रिसेंटली मागच्याच आठवड्यामध्ये एक प्रायव्हेट लॉन्च कमर्शियल रॉकेट पण लॉन्च करण्यात आले. हे आता होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो 5 ट्रिलियन आहे, पण जो पर कॅपिटा आहे ना, पर कॅपिटा इन्कम तो आहे खूप माफक आहे. म्हणजे फक्त $2813 आहे. मी कम्पेअर मुद्दाम दिलं नाही, तर तुम्हाला वाटेल अरे काय आपण कुठे आहेत, तुम्ही बघा वाटलं तर याचं. मी नाही देणार याच्यामध्ये. बरं, जी सत्ता आहे ना ती मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्लीमध्ये नाही, ती सत्ता आहे बेंगलुरू, मुंबई, हैदराबाद विद्यापीठ आणि प्रयोगशाळात घडते. इथं सत्ता घडते. सत्ता बाहेर बसून पॉलिसी मेजर्स जे घेतात ना, पॉलिसी डिसिजन घेतात, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भाषा करतात, ते नाही होत. तिथे सत्ता बनत नाही. आपली सत्ता जी बनते ती आपल्या विद्यापीठामध्ये बनते, आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये बनते, आपल्या प्रयोगशाळामध्ये बनते. आपण जर इथं मजबूत असेल तर आपणाला कुणीही हरवू शकणार नाही. आणि हेच चायना केले. आपण म्हणतो ना चायनाज ग्रोथ स्टोरी, हे इथं आहे. चायना परराष्ट्र धोरणापेक्षा इंटरनल देशांतर्गत ज्या समस्या आहेत किंवा देशांतर्गत ज्यांचे जे स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथवर त्यांनी काम करायला सुरुवात केली, काम केलं त्यांनी. बरं, त्याच्यापुढे आपण बघितलं सी राजामोहन डॉक्टर साहेबांचं मत. आता मेहता साहेब म्हणतात की परराष्ट्र धोरण संधी देतं, राष्ट्रीय बळ देत नाही. 3 तपासावर आपल्याला तपासायचं आहे. 3 प्रश्नावर. एक तर मुख्य स्पर्धक चीनशी अंतर कमी झालंय का? भारत आणि चीन. भारताचा युरोप आपल्या ह्याच्यामध्ये एशियामध्ये सगळ्यात मोठं कॉम्पिटिटर कोण आहे आपला? चायना आहे. चायना इनफॅक्ट जगामध्येच युएसएला चॅलेंज करतोय. इथे तर आपल्याला चॅलेंज करणारच ना. तर मग तो जो चॅलेंज करतोय, आपला आणि चायनाचा जो डिस्टन्स आहे ते कमी झाले का? हिंदी चिनी भाई 1955 पासून चालू आहे. 1955 पासून हिंदी चिनी भाई चालू आहे. तरी सुद्धा 1962चं युद्ध झालं. त्याच्यानंतर 2020 पासून आपल्याला माहिती आहे, 2017 पासून माहिती आहे, डोकलाम झाला, मिलिटरी स्टँड ऑफ झाले, किती झाले? मग हे सगळं झाल्यानंतर मेहता साहेब म्हणतायत की चीनशी जो आपला मेन कॉम्पिटिटर चीन आहे आणि त्याचं अंतर नाही कमी झालं, उलट आहे ना, ते गेल्या देशात अंतर वाढलंय आपलं चीनचं. दुसरं म्हणते नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. आपण काय म्हणतो, आपले प्राईम मिनिस्टर सध्या आले, इनफॅक्ट याच्या अगोदर पण 1994 मला आठवतंय नेबरहुड फर्स्ट पॉलिसीवर आपण फोकस केला. प्राईम मिनिस्टर जेव्हा 2014ला शपथ घेतली त्यावेळेस खूप आपले जे नेबरहुडचे राष्ट्राध्यक्ष आहेत का सगळ्यांना बोलवण्यात आलं. म्हणजे आम्ही नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, म्हणजे आमच्या शेजारी जे देश आहेत ना त्यांना फर्स्ट पॉलिसी आम्ही घेणार असं ठरवलं गेलं. मागच्या 4-5 वर्षात काय झालंय, आपण डिसोसिएट होत चालू आहे. बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झालं. शेख हसीना ज्यांना आपण सपोर्ट करतो, जी आपल्याला सपोर्ट करायची ती सत्ते बाहेर आली. म्यानमारमध्ये मिलिटरी रूल लागला. भूटान तेवढा फक्त आपला आहे. श्रीलंकामध्ये काय झालं, क्रांती झाली, जेनजी क्रांती, ठीक आहे. बालेन शाह तिथले प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांनी पण आपापला मॅप चालू केले आणि भारताचा भूभाग त्यांच्या मॅपमध्ये दाखवत आहेत. इनफॅक्ट त्यांच्या मागे घेऊन बसतायत. हे सगळं श्रीलंका इकॉनॉमिक क्रायसिसमधनं जातोय. म्हणजे मालदीव तर मागच्या 2-3 वर्षापासून चालूच आहे. प्राईम मिनिस्टरने आपल्या लक्षद्वीपची फोटो ट्विट केली, तेव्हा मालदीवला काय झालं, कसे रिएक्शन आले, सगळ्या भारतानं बघितलंय. म्हणजे आपले संबंध, आपले जे शेजारचे देश आहेत त्या देशासोबत न सुधारता उलट वाढलेत. आपला जो बिग ब्रदर ॲटिट्यूड आहे असं काही जणांना वाटतं, ठीक आहे. बरं, जागतिक जोखमीत आवाज व अधिकार वाढलाय का? तर ग्लोबल साऊथचं नेतृत्व गमावलं आहे. मेहता साहेब म्हणतात, हे मी नाही. कारण जसं मी तुम्हाला म्हणलं की इंडिया इज द व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ, आणि आपण ते कॉन्फरन्स हे जे आहे ना रेड, हे आहे ग्लोबल साऊथ. हे सगळं इथं ऑस्ट्रेलिया येत नाही बरं का इथं. बरं, आता ग्लोबल साऊथ म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आणि त्याचा आपण व्हॉइस आहे, त्याची आपण कॉन्फरन्स पण दरवर्षी अरेंज करतोय, ठीक आहे. मेहता साहेब म्हणतायत की त्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे पण ते नेतृत्व गमावलं असं मेहता साहेबाचं मत आहे. आता का म्हणतायत ते डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. बरं, चीन मोठा झालाय पण काही धोरणात्मक निवडीचाही परिणाम आहे. हे सगळं काय होतंय, आपण म्हणतो ना की आपले अर्थमंत्री म्हणाले मागे की रुपया कमजोर नाही झाला, डॉलर मजबूत झालाय, आणि ॲक्च्युअली तेव्हा झाला होता. तर याच्यामध्ये असं आहे की चीन मजबूत झाला
म्हणूनही आपली कॉम्पिटिटिव्हनेस थोडं कमी झाली. आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये हे पण आहे. आणि आपले जे पॉलिसीज आहे त्याच्यामध्ये थोडंफार बदल करणं गरजेचं आहे किंवा त्याचाही काही परिणाम आहे असं त्यांचं मत आहे. बरं, एका वाक्यात भारत आणि चीन व्यापार व पुरवठा साखळी. इंडिया चायना. प्रश्न अमेरिका के चीन असा नाही, प्रश्न धोरणात्मक अवलंबून आहे. राजाराम आपले जे डॉक्टर साहेब म्हणतात की औषध, इलेक्ट्रॉनिक, आपण व्हिडिओ बनवला होता, एपीआय जे आहे ना, एपीआय ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटवर 70% डिपेंडन्सी चायनावर आहे. आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतो, भारत फार्मसी ऑफ द वर्ल्ड आहे, परंतु 70% फार्मसी ऑफ द वर्ल्ड कुणावर डिपेंड आहे? चायनावर. उद्या जर चायनाने बंदी घातली ना, आपली फार्मसी ऑफ द वर्ल्ड कुठे जाणार आहे? काहीच नाही ना, आपलं प्रोडक्शन थांबून जाईल. तर भारत आहे ना चीनवर खूप जास्त अवलंबून आहे. यांचं मत आहे की भारत चीनवर अवलंबून राहा, नाही असं नाही, परंतु जे इसेन्शियल गोष्टी आहेत, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपल्याकडे वाढवा, असं त्यांचं मत आहे. डायव्हर्सिफाय करा. आपले जे स्कीम्स आहेत, जसं PLI असेल, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम असेल, याला एक्सपॅन्ड करा आणि ते सेक्टरला आहे ना जास्तीत जास्त इम्प्लिमेंट कसं करता येईल त्याच्याकडे फोकस करा. ठीक आहे. मेहता साहेब म्हणतात की चीननं आहे ना आयात नियंत्रण पूल मानलं स्वतःची तांत्रिक सीमा पुढे नेण्यासाठी. स्वतःची तांत्रिक सीमा पुढे नेण्यासाठी. बघा, फिजिकल सीमा नाही, तांत्रिक सीमा. आज मी तो मॅप नाही माझ्याकडे, चायनाचा जो व्यापार आहे ना बाकीच्या देशासोबत, तो इतका वाढला, इतका अति प्रचंड वाढला आहे ना. USAचं कमी होतंय, चायनाचं वाढत आहे. मग तो मॅप दाखवायचा होता मला. आता ही भागीदारी 10-15 वर्षात भारताला तंत्रज्ञान नेता बनवेल का ती महत्वाकांक्षा असून दिसत नाही? हा मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक्निकल लीडर बनेल तो बनेल. आपले जे गुंतवणूकदार आहेत, भारतामध्ये जे गुंतवणूक करणारे लोक आहेत, त्यांना भारताच्या पॉलिसीवर विश्वास नाही आहे, कारण भारताची पॉलिसी चेंज होत राहते, असं त्यांचं मत आहे. सगळ्यात मोस्ट फेमस केस ही वोडाफोन केस आहे. आता ही वोडाफोन केस काय आहे, याच्यावर आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूया. खूप भारी केस आहे, इंटरेस्टिंग. ठीक आहे, आपण ते बनवूया. कसं भारताचे जे म्हणतो ना आपण की अनिश्चित आहे पॉलिसी, अनिश्चित नियम का म्हणतात बाहेरचे लोक, ते याच्यामुळं अधिक उघडकीस आलं. ठीक आहे. आपलं जे काय मॅक्सिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट, सरकारचं वाक्य, राज्याचा आकार नव्हे दर्जा ठरतो. म्हणजे मेहता साहेब म्हणतात की जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे ना, ती कुठल्याही देशाची कॉम्पिटिटिव्हनेस असेल, ती कॉम्पिटिटिव्हनेस तो देश किती मोठा आहे याच्यावर अवलंबून राहत नाही, तर त्याचा दर्जा किती महत्त्वाचा आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे. ह्याचं एक्झाम्पल घ्या तुम्ही, तैवान कुठे आहे? तैवान एकदम छोटासा देश आहे. सेमीकंडक्टरमध्ये, चिप बनवण्यामध्ये तैवान मास्टरी आहे, तैवानची मास्टरी आहे. साऊथ कोरिया, जापान किती छोटेसे देश आहेत, तरी सुद्धा आज टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये ते आहेत. इंडिया कुठे ते आपण बघा. ठीक आहे, हे सगळे याच्यामध्ये दिले. आता सगळ्यात महत्त्वाचं इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा म्हणजे आपले येणार आहे. भारतातले लोक जे प्रदेशामध्ये राहतात का, त्यांना म्हणतात NRI. हेच आपलं डायस्पोरा आहे. म्हणजे युरोपियन युनियनमध्ये असतील किंवा मिडल ईस्टमध्ये असतील, USA मध्ये असतील, सगळीकडे. राजामोहन म्हणतात की डायस्पोरा ही ताकद आहे, पण देशांतर्गत वाद परदेशी राजकारणात नेणारी आहे. ह्याचं उदाहरण म्हणजे पूर्वी काय होतं माहिती आहे का, आपले जे लोक बाहेर राहायचे ना, त्यांची आणि आपली नाळ आहे ना एक सांस्कृतिक नाळ होती, म्हणजे कल्चरल लिंक होती. आता आहे ना तो मुद्दा पुढे गेलाय, म्हणजे राजकीय झालाय. म्हणजे आपले नेते जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जातात, आपल्या डायस्पोराला भेटतात, त्यांना वाटतं हा नेता या पक्षाचा आहे, म्हणजे ते तिथं पण समर्थक बनलेत. म्हणजे माझे बरेचसे फ्रेंड बाहेरच्या देशामध्ये जेव्हा बोलणं होतं ना, ते या आपल्या राजकारणाविषयी जास्त ध्रुवीकरण झाले, पोलरायझेशन झालेलं आहे. तर ते कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सी राजामोहन म्हणतात. ह्याचं उदाहरण धोका काय, तर बघा, पंजाबचे जे प्रश्न आहेत ना, ते कॅनडाच्या राजकारणामध्ये आपण जे बघितलं ना मागे. आणि काश्मीरचा प्रश्न कुठे आहे, तो वेस्टमिनिस्टरमध्ये, ब्रिटन, जर्मनीमध्ये, तिथं आयर्लंड, इस्रायल यांनी हा पेच अनुभवलाय. म्हणजे जे आपले NRI डायस्पोरा आहे ना, जेवढं पोलराईज होतील तेवढं जास्त राजकारणापासून दूर राहतील, तेवढं चांगलं आहे. राजकारणापासून जर राजकारणाला जर अटॅच राहिले ना, तर मात्र हे मुद्दे येत राहतील. बरं, संस्था, माध्यम आणि लोकशाही सगळ्यात महत्त्वाचा. बघा, हे दोघांनी काय म्हणलं याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मी तुम्हाला ते वाय नेशन फेल सांगितलं होतं ना, वेन इन्स्टिट्यूशन्स फेल नेशन फेल्स, हे सगळं क्रक्सच आहे. बघा, नेक्स्ट आहे जग उजवीकडे झुकतंय का, लेफ्ट आणि राईट. डावं कोसळलं नाही, उजव्यानं डाव्याचे पारंपरिक मत जिंकले. आपण म्हणतो भारतामध्ये डाव्याचं काय आहे, लेफ्ट म्हणजे हे CPI, CPM हे आहेत लेफ्ट. ठीक आहे, आणि राईट कोणी तुम्ही सांगा. म्हणजेच राईट पार्टीने आहे ना डाव्याचे मतं घेतलेत, विचारसरणी नाही. आणि मतं कसं फोडले म्हणता येणार नाही, मतं जिंकले. आणि सगळ्या देशामध्ये हे चालू आहे. ठीक आहे. बरं, आता 2 विचारवंत आणि 2 डॉक्टर सी राजामोहन काय म्हणतात, भौतिक बळ व रचनावर त्यांचा फोकस आहे. म्हणजे अमेरिकेची GDP तंत्रज्ञान निर्णायक आहे, म्हणजे अमेरिका वर चढच आहे. आणि जो जग आहे ना तो युनिपोलार आहे, तो मल्टी नाही बायपोलारकडे ओळतोय, मल्टीपोलारकडे विषयच नाही. भारताच्या मर्यादा कुठली, ऊर्जा, सुधारणा क्षमता देशांतर्गत आहेत. तर मेहता साहेब काय म्हणतात की बळ नव्हे, लेजिटिमसी कळीची आहे. म्हणजे जो संस्थेचा जो ऱ्हास होत चाललाय ना, तो चिंतेचा विषय आहे. भारतातलं परिवर्तन हा एक वैचारिक प्रकल्प आहे, जगाची अपेक्षा घसरली भारताबद्दल, असं त्यांचं मत आहे. राज्याचा दर्जा हा महत्त्वाचा आहे, हे मेहता साहेब म्हणतात. आणि दोघांनी एकच सूर मानतात की देश यशस्वी होतात कारण त्यांच्या संस्था बदलाशी जुळवून घेतात, हे खूप महत्त्वाचं आहे.
म्हणजे वाय नेशन फेल्स परत इथं आलं, जेव्हा आपले इन्स्टिट्यूशन्स आहेत ना ते मॉडर्नाइज होतील तेव्हा देश सुधारतो. हा संवादातील प्रमुख आकडे मी तुम्हाला जे आकडे सांगितलेत ना ह्याचा सगळ्याचा स्तोत्र दिलेला आहे पडताळणी करून. आता देश यशस्वी होतात ते इतिहास अनुकूल असतो म्हणून नव्हे तर त्यांच्या संस्था बदलाशी जुळून घेतात म्हणून. सगळ्यात महत्वाचं आहे, माझा भारत देश किती ओल्ड सिव्हिलायझेशन आहे. आपण प्रत्येक जागी म्हणतो वी आर द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड, वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स. येस वी आर. परंतु आपल्या ज्या संस्था आहेत, जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते बदलाशी जुळवून घेत आहेत का? याच्यामध्ये आपण सगळं बघितलंय. AI असेल, ड्रोन असेल, इथनं सगळं आपण बघितलंय. विद्यापीठ असतील, ह्या संस्था जुळवून घेत आहेत का? जर बदलाशी जुळवून घेतल्या तरच तो देश प्रगती करेल. याचे ज्वलंत उदाहरण चायना आहे. आणि आपण जर फक्त आमचं सिव्हिलायझेशन ग्रेट म्हणत बसलो आणि बदलाशी जर जुळवून घेत नसलं तर मात्र अवस्था वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं, भारताचं जे भवितव्य आहे ना ते जिओपॉलिटिकल ठरवतं का देशांतर्गत सुधारणा ठरवल? याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.